सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। देवगड तालुका व्यापारी संघ आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 38वा व्यापारी एकता मेळावा देवगड येथे संपन्न होत आहे। मंडप उभारणी कामाचा शुभारंभ उद्योजक सुनील कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला। यावेळी अनेक व्यापारी उपस्थित होते। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी। तालुका व्यापारी संघ आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा व्यापारी एकता मेळावा यावर्षी देवगड येथे आयोजित केला आहे आणि या व्यापारी मेळाव्याच्या निमित्तानं देवगड शहरात 30 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी या 2 दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। 31 जानेवारी रोजी व्यापारी एकता मेळावा या ठिकाणी संपन्न होणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून या ठिकाणी व्यासपीठ उभारणी सभा मंडप उभारण्याचं काम आज प्रजासत्ताक दिनी करण्यात येत आहे आणि याचा शुभारंभ या ठिकाणी देवगडमधील प्रतिष्ठित व्यावसायिक सुनीलभाई कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला आणि याच अनुषंगाने या ठिकाणी आपण आता संवाद साधणार आहोत देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम यांच्याशी। शैलेश जी, हा एकंदर व्यापारी एकता मेळावा यावर्षी देवगडमध्ये आयोजित केला आहे आणि या व्यापारी एकता मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी कशा पद्धतीचं आयोजन करण्यात आलं आहे, आपण या ठिकाणी आज या ठिकाणी जे सभा मंडपाची शुभारंभ केला आहे, आपण काय सांगाल? नमस्कार। सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 38वा व्यापारी एकता मेळावा यावर्षी आयोजक देवगड तालुका व्यापारी संघ आहे। कार्यक्रम सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 यावेळी तो पूर्ण होईल। या कार्यक्रमासाठी खास करून रत्नागिरी सिंधुदुर्गचे सन्माननीय खासदार श्री नारायण राणे साहेब आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नितेशजी राणे साहेब हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत। उद्घाटक म्हणून रवींद्र मानगावे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हेही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तसेच रामभाऊ भोगले चेअरमन अप्लाइड इनोव्हेशन टेक्नॉलॉजी ग्रुप तथा चेंबरचे माजी अध्यक्ष हेही या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहणार आहेत। व्यापाऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून महेश चव्हाण संस्थापक I41 इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन हे सुद्धा खास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार। यावेळेच्या महोत्सवाच्या निमित्ताने व्यापारी पर्यटन महोत्सव आणि व्यापारी मेळावा असे 2 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि याला सगळ्या नागरिकांनी उत्स्फूर्त पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा अशी मी त्यांना तालुकाध्यक्ष म्हणून विनंती करतो। धन्यवाद। निश्चितपणे या ठिकाणी 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी या 2 दिवशी या ठिकाणी व्यापारी एकता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी या देवगड तालुका व्यापारी संघाच्या महिला अध्यक्षा सौ प्रियांका साळसकर यांच्याशी संवाद साधणार आहोत। मॅडम, या आयोजनाबद्दल आणि या ठिकाणी येणाऱ्या व्यापाऱ्यांना आपण कशा पद्धतीचं आवाहन करा? आज आपण सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाचा आपल्या इथे जो मेळावा आहे 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला त्याच्या सभा मंडपाचं आज उद्घाटन झालेलं आहे। आपल्याकडे 38वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळा हे दोन्ही एकत्रित आपण कार्यक्रम करणार आहोत। जिल्ह्यातील सर्व व्यापारी बंधू भगिनींना मी अशी एक आवाहन करते की आपण सर्वांनी इथे उपस्थित राहावे आणि व्यापारी महासंघातर्फे जे आपण मार्गदर्शन होईल, जे कार्यक्रम होतील त्याचा आनंद घ्यावा आणि त्याचबरोबर 31 तारीखला संध्याकाळी पण आपल्याकडे एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे। 1 फेब्रुवारीला फन अँड फूड कार्यक्रम आहे। त्याचबरोबर सुहानी याद्या ऑर्केस्ट्रा आहे, त्याचाही लाभ घ्यावा आणि असं मी आज सगळ्याच व्यापारी संघातील व्यापाऱ्यांना एक सूचित करू इच्छिते की पर्यटनातूनच आपला व्यापार आज भविष्यात होणार आहे, त्यामुळे सर्वांनी ह्याचा आनंद घ्यावा, लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। देवगड तालुका व्यापारी संघ आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 38वा व्यापारी एकता मेळावा यावर्षी प्रथमच 2 दिवस देवगडमध्ये संपन्न होत आहे। 31 जानेवारी या दिवशी या संपूर्णपणे व्यापारी एकता मेळावा हा व्यापारी बंधूंसाठी ठेवण्यात आलेला असून 1 तारीखला 1 फेब्रुवारी या दिवशी फन अँड फूड
पर्यटनाच्या दृष्टीने देवगडमध्ये होणारी वाढ आणि पर्यटनाला चालना मिळावी या अनुषंगानं सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि देवगड तालुका व्यापारी संघ यांच्या वतीनं फन अँड फूडचं आयोजन केलं आहे आणि या अनुषंगाने आपण या ठिकाणी आज पाहत आहोत। याची पूर्वतयारी म्हणून सभामंडप व्यासपीठ उभारण्याचं काम चालू आहे आणि या संपूर्णपणे 2 दिवसाच्या कार्यक्रमात विशेष म्हणजे नागरिकांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील रात्री 9 वाजल्यानंतर करण्यात आलं आहे। 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी या 2 दिवशी जे नागरिकांसाठी कार्यक्रम खुले ठेवण्यात आलेले आहेत ते पूर्णपणे मोफत आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी एकता मेळाव्यात या वर्षी प्रथमच 2 दिवसाच्या कार्यक्रमांचं विशेष आयोजन करण्यात आलं आहे। पर्यटनाला चालना मिळावी म्हणून फन अँड फूड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी या जिल्ह्यातील नागरिकांना त्याचबरोबर देवगड तालुक्यातील नागरिकांनाही मिळणार आहे आणि याचा फायदा याचा आस्वाद देखील या ठिकाणी येऊन नागरिकांनी घ्यावा असं आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे पदाधिकारी आणि देवगड तालुका व्यापारी संघाच्या पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे। सिंधुदुर्ग 24 तासाठी दयानंद मांगले, देवगड। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।